दिगंबरराव, ये बाबाजी. आम्ही तुमच्या बायकोला बोललं की तुम्हाला राग येतो म्हणे. बाबाजी नाही येऊ दे ना, येऊ दे राग. तिची कर्तुतच अशी आहे की तुम्हा समध्यांना संकटात टाकल ती. हे ध्यानात न घेऊन कसं चालेल? चालेल का? नाही ना. हा, बैजवारच सांगतो. ही पहिली गेली गंगीकडं. आता तुम्ही म्हणाल यात काय, गेली तर गेली है की नाही? विचारा. पण ती नुसती नाही गेली, ती तिथं गेली आणि तिनं तिथं इटोबा रंगवला. इटोबाची आरती गेली. आता विचारा त्यात काय? आरती तर गेली है की नाही? बाबाजी विचारा. तर तुझ्या थोबाडावर सवाल दिसतात ना आम्हाला गाड्या. काय हे जे वर दिसतं की नाही त्यावर जाऊ नको. तुझी आई काय मूर्ख म्हणून नाही हिला वरडत. खुद्द सकूलाच विचार ना. काय सकू, तू जेव्हा गंगीकडे गेलती तेव्हा गंगेला कोणाची ओळख होती का? नाही बाबाजी, नव्हती. मग आम्ही तिथं गेलो, तिच्यावर उपचार केले, तेव्हा तिला ओळख पटायला लागली की बाबा ही सखू आहे, ही माझी पांढरी आहे, हा माझा शंकर्या आहे की नाही? पण हे तुला सखूनी सांगितलं का? काय खरंय का खोटंय? हा, हो ते खरंय, पण पुढचं विचारलंय आम्ही नाही ना. मग बसायचं. हा, गंगीने समज ओळखलं कारण ती आमच्या उपचारानं बरी झाली. पण तुझी बायको तिथं आली, टुराया रंगवला, आरती केली आणि तिनं डिवचलं, शिंगरोबाला डिवचलं. फुंकर घालून घालून अग्नी भडकवायचा आणि मग त्या अग्नीमुळं आपलं तोंड भाजलं की मग बोंबलायचं. याला काय अर्थ आहे? आमच्या समध्या कामावर हिनं पाणी फिरवलंय, पण तुमच्या समध्या घरादाराला ही संकटात टाकणार आहे, लक्षात ठेवा. तू आणि तुझं घर वाचणार, नक्की वाचणार, वाचत राहणार. पण केवळ तुझी आई आमची शिष्य आहे त्यामुळं आम्ही धावून आलो इथं. बायकोला आवर. दिगू, माणिक बरोबरच्या साखरपुड्यापासनं आमच्यावर यथेष्ट तोंडसूक घ्यायची सवयच लागली आहे ना तुला. आम्हाला प्रश्न विचारायची सवयच लागली आहे ना तुला. पण जिनं घरादाराला संकटात टाकण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, तिलाही विचार ना प्रश्न. तू तिला प्रश्न विचारत नाही, मग आम्ही प्रश्न विचारतो. पण आम्ही प्रश्न विचारले की आम्ही चुकीचे, आम्ही वाईट. आणि तू प्रश्न विचारलेस की ते न्यायाचे. ते जाऊ दे, तसंही तुझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. पण दिगू, आता मी तुला स्पष्ट आणि स्वच्छ सांगते, त्या वस्तीत जाणं, त्या विठ्याचं चित्र रंगवणं हे एवढंच नाहीये. बाबाजी काही बोलले नाही, पण मी सांगते याच्यातही काहीतरी आहे. म्हणजे ती गंगी बघ, आपल्याकडे काम करणारी, ती माझ्या नावाचा उद्धार करत आली आणि या पायऱ्यांवर बसून राणीसारखी मला आधीच झाडायला लागली. आपलं घरच गिळायचा प्रयत्न करते ती. मग मी काय करावं? आणि या सगळ्याच्या मुळाशी ही सखू आहे. आणि तिला जर बाबाजी किंवा गुरु जिग्रोबा शिक्षा करत असतील तर मी मध्ये का पडावं?